नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत खूप चविष्ट रेड स्पायसी पोटॅटो शिमला मिरची। ही भाजी अगदी झटपट होणारी आहे। सर्वात आधी कढईत तेल गरम करून घेऊ। त्यात 2 हिरव्या वेलच्या आणि 2 तमालपत्राची पाने तोडून घालू। हे थोडं सुगंध येईपर्यंत परतवून घेऊ। नंतर त्यात 2 मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले टोमॅटो घालून घेऊ। हे टोमॅटो नरम होईस्तोवर परतून घेऊ। टोमॅटो चांगले परतून झाले की त्यामध्ये आपण आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची यांची 1 मोठा चमचा इतकी पेस्ट घालून घेऊ। नंतर ही पेस्ट चांगली व्यवस्थित परतून घेऊ आणि नंतर त्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा स्पेशल मालवणी मसाला घालून घेऊ। नंतर हे सर्व तेल सुटेपर्यंत चांगले परतून घेऊ। त्यात 1 चमचा थोडं गोड दही, जे आपण घरात लावलेलं असतं ना विरजणाचं, ते गोड दही चांगलं फेटून घेऊन आपण त्यामध्ये ह्या मिश्रणात घालून घेऊ आणि चांगलं परतून घेऊ। कारण का दही घातलं की थोडं ही ग्रेव्ही लगेच परतून घेतली पाहिजे, नाहीतर दही फाटण्याची दाट शक्यता असते। हे दही चांगलं फेटून घेतलं की नंतर त्यामध्ये 1 मोठ्या आकाराचा जो बटाटा आहे तो मी लांबट तुकडे करून असा कापून घेतलेला आहे, तो आपण त्या ग्रेव्हीमध्ये घालून घेऊ आणि हा व्यवस्थित त्या ग्रेव्हीत चांगला परतून घेऊ। म्हणजे ह्या बटाट्याच्या चारीही बाजूने ही ग्रेव्ही चांगली कोट होईल आणि बटाटा ग्रेव्हीतील सगळा स्वाद शोषून घेईल। हे सर्व करून झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये 1 ग्लास गरम पाणी घालून घेऊ। ग्रेव्हीमध्ये गरम पाणी का घालावे? कारण का ग्रेव्हीला चांगली तर्री येते। नंतर ही ग्रेव्ही 5 मिनिटासाठी झाकून ठेवावी आणि चांगली दणदणीत अशी वाफ काढून घ्यावी। मित्रांनो, ह्या भाजीमध्ये मी 2 प्रकारच्या रंगीत अशा सिमला मिरची घेतलेल्या आहेत। त्या सिमला मिरची म्हणजे एक पिवळी ढोबळी मिरची घेतली आहे आणि एक लाल ढोबळी मिरची घेतली आहे। ह्या दोन्ही अशा लांबट आकाराच्या मी कापून घेतल्या आहेत। आता ग्रेव्हीला बघा दणदणीत वाफ आलेली आहे। आता आपण ह्या लांबट कापलेल्या ज्या सिमला मिरची आहेत ते ह्या ग्रेव्हीमध्ये घालून घेऊ। आपण ह्या ग्रेव्हीमध्ये लांबट ह्या मिरच्या का घातल्या आहेत? कारण का ह्या भाजी चांगली शिजून झाल्याच्या नंतर दिसायलाही सुरेख दिसतात। आणि हो बरं का मैत्रिणींनो, आपण ही जेव्हा सिमला मिरची ह्या भाजीत घालतो ना, तेव्हा बटाटा घातलेला आहे ना, तो आधी नीट शिजला आहे की नाही हे एकदा बघून घ्या। बटाटा शिजला की नंतर आपण सिमला मिरचीचे काप ह्या भाजीमध्ये घालणार आहोत। आणि सिमला मिरचीची ही जी काप आहे, भाजी कट करून घेतलेली आहे, ती खूप वेळ परतवून घेऊ नका, जास्त शिजवून घेऊ नका। कारण का सिमला मिरचीला तसाही बघायला गेला तर वेळ खूप कमी लागतो शिजण्यासाठी आणि थोडीशी ही भाजी क्रंचीच खूप छान लागते, त्यामुळे ही जास्त शिजवून घेऊ नका। आणि नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला, अर्धा चमचा मालवणी मसाला घाला, गरम मसाला घाला आणि कसुरी मेथी आहे ती थोडीशी चुरून घाला। कसुरी मेथीने ह्या भाजीला खूप छान चव येते। आणि नंतर हे सगळं एकत्र करून आपण 5 सेकंदासाठी थोडी ह्या भाजीला वाफ काढून घेऊ। वाफ का काढावी? कारण का थोडंसं आता हे गरम मसाला वगैरे घातला आहे ना, त्याचा स्वाद थोडासा ह्या भाजीला छान येण्यासाठी। तुम्ही पाहतच असाल की भाजीचं टेक्स्चर बघा किती सुंदर छान असं क्रीमी झालेलं आहे। कारण का माहिती आहे, आपण ह्या भाजीमध्ये दही घातलं आहे ना, त्यामुळेच। आता थोडीशी आपण एक 5 सेकंदासाठी वाफ काढून घेऊ। ही वाफ काढून झाली की हे बघा भाजीवर कसं तर्रीदार तेल आलेलं आहे। तर काय मैत्रिणींनो, तयार आहे आपली झणझणीत अशी रेड स्पायसी पोटॅटो सिमला मिरची। ही भाजी आता आपण
सर्व करणार आहोत. ही भाजी गरमागरम चपाती आणि थंडगार बुंदी रायत्यासोबत खूप छान लागते. तुम्हीही ही रेसिपी नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मैत्रिणींनो, नक्कीच ही मी तुम्हाला खूप आग्रहाने सांगते, नक्कीच ही भाजी तुम्ही करून पहा. नक्कीच घरातल्या सर्व माणसांना ही खूप आवडेल. तर मग पुन्हा भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत. तुर्तास थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. लव यू गाईज. थँक्यू व्हेरी मच.